बंदूक चालवली काही अशी मी दिवसात सुरुवात काय झाली माझ्या भाषानं दुकान जमवली. मग काय मला खूप भारी वाटलं. मग दिवे पत्नी वगैरे बोळके बाळके तर आपल्या इथं लागेलच आहे. कोणाला हवे असेल तर आपल्या बाजूला आहे, तुम्ही घ्यायला या. मग काय मग तुम्ही बघू शकता की लगे इतकी सारी पब्लिक जालन्यात इतकं सुंदर असं दृश्यम दिसत होतं. मुरमुरे फुटाणे चणे सर्व चीज भेटते आपल्या जालना शहरात. हा सिंधी बाजार जो मार्केट आहे ना पट्टा, बंदूक बघा तुम्ही, लटकलेला बंदूक वगैरे झाडू अगरबत्ती सगळं. मग रोहित भाई भेटला होता, रोहित भाईसोबत निघलो आपण ब्लॉगिंग करायला. रोहितसोबत ब्लॉगिंग वगैरे करी तुम्ही बघू शकता. मग काय इकडे तिकडे मग आपण आपली ब्लॉगिंग चालू झाली. असं असतं तसं असतं. मग तो पाठीमागून शूट घेत होता, तो व्हिडिओ राहिला. मग तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं काही असे लोक इकडे तिकडे खेड्याचे पाड्यातले, आणि इतकं सुंदर व्ह्यू राहतं अक्षरशः आपल्या सिंधी बाजारच्या इथलं. मग रात्री काही असं व्ह्यू तुम्ही बघू शकता. रात्रीच्या टायमी काही असं तसं. मग आपण लाईट वगैरे लावून आपल्या दुकानाच्या समोर मावशी बसलेल्या होत्या, त्यामुळे गिराईक नाही येत होती. म्हणलं जाऊ द्या मावशी 2-3 दिवस येईन, त्यानंतर नाही येणार. मग एक मुलगा माझ्या पाठीमागे लागला फोटो घ्या. अरे बाबा त्याला काय सांगावं, मीच टाईमपास करत बसलो होतो, कुठून फोटो घेऊ. एक गिराईक बी नाही झाली. मग ही बंदूक आणली होती, त्या मुलाची घेतली लहान. आपण फटाके वाजवतो, धाड 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 धाड, फटाकेच नाही फुटाना. कशी बंदूक आहे काय बंदूक आहे बाबा आपल्याला माहीत नाही. मग काय बंदूक चालवली आपण. मग काय आपण टाईमपास करत बसलो, एक गिराईक नाही काहीच नाही. मग काय आपण आवरासावरी करून मस्त लपटालपटी करून आपल्या घराकडे निघलं. तुम्ही मला फॉलो करा यार. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.